नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एक नवीन कथा आणि त्या कथेचं नाव आहे आवरण भाग पहिला. लेखक आहेत हरिदास. जर याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. आता वळूया आपण कथेकडे. रोजच्या जगण्यातील काहींचे मुखडे आणि त्यांनी त्यावर चढवलेले मुखवटे यात जमीन आसमानचा फरक असतो. वरून अत्यंत लोभसवाण्या भासणाऱ्या व्यक्तीच्या मनातील खुनशी विचारांचा अंदाज सहजासहजी कोणालाही लावता येत नाही. वरकरणी माणूस सौजन्याचा आव आणून हसत हसवत गप्पा मारीत खिदळीत असतो. मात्र त्याचा हा बुरखा फसवा असतो, अंतरंग झाकण्यासाठी लावलेला असतो. मनाच्या आतलं काळं जहरी पाप लपवण्यासाठी वरचं ते एक आवरण असतं. राघव दातीर हा अशांपैकीच एक होता. गोरा वर्ण, निष्पाप चेहरा, काळेभोर केस, प्रमाणबद्ध देहयष्टी आणि निळेशार डोळ्यांचा एक 25 वर्षीय आकर्षक युवक. गावात पोट भरत नाही, त्यापेक्षा गावात मनातले कुटील डाव तडीस नेता येत नाही म्हणून बायकोला गावातच सोडून तो नोकरीच्या निमित्ताने शहरात आला. अर्ध्या शहराची पायपीट केल्यानंतर एका मेडिकल स्टोअरमध्ये त्याला नोकरी मिळाली होती. समोरच्या बिल्डिंगमध्ये नुकतीच राहायला आलेली जोशांची निशा पहिल्या नजरेतच राघवच्या मनात भरली. त्याने आपले फासे टाकायला सुरुवात केली. सुरुवातीला नजरेचे इशारे झाले. हाय हॅलोच्या औपचारिकतेनंतर त्यांच्या 2-4 भेटीगाठीही झाल्या. त्यानंतर त्याची मजल तिला गाडीवर घेऊन फिरण्या इतपत गेली होती. आता तर तो तिला एकांतवासात नेण्याची संधी शोधत होता. एका सोमवारच्या सुट्टीच्या दिवशी दुकान मालकाची मारुती कार दुरुस्तीच्या निमित्ताने त्याला वापरायला मिळाली आणि त्याने निशाला लाँग ड्राईव्हला जाण्याची गळ घातली. निशा एका सुसंस्कारी मुलगी होती. आदर्शवाद तिच्या कणाकणात भरलेला होता. जेव्हा राघवने तिला बाहेर जाण्यासाठी विचारले तेव्हाच त्याच्या मनात काय आहे हे तिने ओळखलं होतं. तिच्या काही मैत्रिणी असल्या प्रकाराला चांगल्याच सरावलेल्या होत्या आणि त्या त्याची दिलखुलास चर्चा करीत असत. निशाचे आदर्शवादी विचार असल्या चाळ्यांना चुकीचे ठरवत. मात्र अनुभव घेण्याचा मोह तिलाही आवरत नसे. त्यामुळे राघवने विचारल्यावर तिला मोह आवरता आला नाही. शहरापासून दूर असलेल्या एका धाब्यावर जेवण आणि त्यानंतर एखाद्या निर्जळ स्थळी निशाला घेऊन जाण्याचा प्रोग्राम राघवच्या मनात होता. त्यांची आर्थिक स्थिती जरा जरी बरी असती तर त्याने निशाला एखाद्या चांगल्या हॉटेलात नेले असते, पण पैशाअभावी त्याचा नाईलाज होता. त्यामुळेच त्याने एक निर्मनुष्य जागा आधीच शोधून ठेवली होती. धाबा आणि त्यानंतर असलेल्या छोट्या मोठ्या दुकानांची रांग संपल्यावर शहरी भाग सुरू होण्याआधी मध्ये एक पडीक अशी शेड होती. जागा बंदिस्त नव्हती, भोवती कुंपण नव्हतं, पण तिथं हवा तसा एकांत नक्कीच मिळू शकत होता. हिंडणं फिरणं आणि जेवण खाणं होऊन ते दोघं परतीच्या रस्त्याला लागले तेव्हा सूर्यास्त होऊन गेला होता. संधी प्रकाशही काळोखात विरघळत होता. घरून निघाल्यापासून राघव निशाचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करत होता. त्यांच्या ज्या काही 2-4 भेटी झाल्या होत्या त्यात निशाचा मध्यमवर्गीय भाबडा आदर्शवाद त्याला जाणवला होताच. शारीरिक पावित्र्य, जन्माचा जोडीदार असल्या फालतू त्रांगड्यात स्वतःला अडकवून घ्यायची त्याची अजिबात इच्छा नव्हती. घडीभराची मौज आणि शरीराची चैन या पलीकडे त्याचे विचार जातच नव्हते. अर्थात ती मजा मिळवण्यासाठी काहीही करण्याची त्याची तयारी होती. मुलींचा आदर्शवाद किती पोकळ असतो याचा त्याने अनेकदा अनुभव घेतलेला होता. सुरुवातीचा संकोच दूर झाला की त्या पाहता पाहता विरघळतात हे त्याला माहीत होतं. आता निशाचे आदर्श विचार कितपत दूर करता येतील याचीच त्याला शंका होती. गाडीत बसताना राघवने निशाच्या गळ्यात हात टाकला तेव्हा तिने अगदी नाममात्र क्षीण विरोध दर्शवला होता. त्यामुळे त्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मारुती कारचे हेडलाईट अत्यंत क्षीण असल्याने राघवला गाडी फारशी पळवता येत नव्हती. त्यामुळे त्याने त्या शेडजवळ पोहोचायला बराच वेळ झाला. राघवने गाडी हमरस्त्यावरून बाजूला घेत शेडच्या दिशेने वळवताच, अरे राघव, इकडे कुठे घेतोस? निशा एकदम म्हणाली. काहीच न बोलता विक्रमने गाडी आत घातली. त्याने गाडी थांबवली, इंजिन ऑफ केलं, दिवे मालवले. एकदम शांतता झाली. आसपास संपूर्ण काळोख आला. शेडच्या लांबवरून हमरस्ता जात होता. वाहनांच्या दिव्यांची रांगच्या रांग सरकत होती, पण त्यांचा प्रकाश इथवर पोहोचतच नव्हता. इतक्या लवकर घरी कशाला जायला हवं?
जरा थांबू की, तो तिला म्हणाला. निशाच्याही अंगात गोड शिरशिरी उठू लागली होती. आपण स्वतःला आवरायला हवं हे कळत असूनही तिला ते वळत नव्हतं. इथे कशाला आडबाजूला थांबलास? हवं तर आपण गावात कुठेतरी बसू, ती त्याला म्हणाली. तिने नाराजी प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला, पण तिचे शब्द पूर्ण होण्याआधीच त्याने त्याचा एक हात हलकेच तिच्या खांद्याभोवती गुंफला. तिला आपल्याकडे वळवीत त्याने आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवले. तिचा काहीच विरोध झाला नाही. तिच्या तरुण शरीराने अपरिहार्य प्रतिक्रिया दिली. ती ज्या तत्परतेने त्याला बिलगली त्यावरून पुढची महत्त्वाकांक्षी कल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी फारसा वेळ लागणार नाही हे त्याने ओळखलं. त्याचे ओठ तिच्या ओठात गुंफले होते. हात शरीराचे मोजमाप करण्यात गुंतले होते. तीही रंगून गेली, पूर्ण रंगून गेली. त्याचा स्पर्श तिचं सर्व शरीर गरम, रोमांचित करीत होता. दोघांनाही आसपासचं कशाचंच भान उरलं नव्हतं. एकाएकी तिचं शरीर एकदम ताठ झालं. श्वास मोठ्याने आत घेतला गेला. तिचं शरीर मन भानावर आलं. बाजूला काहीतरी खडबड झाली होती. कुणाच्या तरी हसण्याचा आवाज तिला जाणवला. आसपासचा अंधार आता तिला अधिक गडद वाटू लागला. ते ऐकलंस का? ऐकलंस का तू? ती त्याला म्हणाली. तिचा आवाज थरथरत होता. राघवचा सगळा मूड खल्लास झाला. अनिच्छेने त्याने तिच्या अंगावरचा आपला हात दूर केला. काय? त्याने थोडेसे वैतागून आणि आश्चर्याने विचारले. तो थंड आणि निर्विकार आवाजात तसाच म्हणाला. बाहेर कोणीतरी आहे. मला एवढ्यात हालचाल ऐकू आली. हसण्याचा आवाजही आला, ती त्याला म्हणाली. गुदमरल्या आवाजात ती त्याला कुजबुजत असे म्हणत होती. इथं या आडरानात कोण मरायला येणार आहे का? काहीही फालतूपणा करू नकोस, तो तिला थोडंसं चिडक्या आवाजात म्हणाला. व्यत्यय आल्याने राघवचा तोल गेला होता. नाही राघव, ही जागा चांगली नाही. आपण तत्काळ इथून गेलं पाहिजे, ती त्याला विनवीत होती. निशा त्याला विनवीत होती, पण राघवच्या डोक्यात वासनेचं असं भूत घुसलं होतं की त्याला दुसरं काहीच दिसत नव्हतं. निशा, तू आता ना नखरे करू नकोस. असा एकांत आपल्याला पुन्हा मिळणार आहे का? तो निशाला म्हणाला. त्याने पुन्हा तिला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला, पण तिने त्याचा हात जोड करून टाकला. हे क्षणार्धात बदललेलं वातावरण तिला प्रचंड अस्वस्थ करत होतं. माणसाच्या शरीरात अनामिक धोक्याची सूचना देणारं एखादं सुप्त 6वं इंद्रिय आहे की नाही माहीत नाही, पण काहींना आगामी अशुभ घटनांची पुसटशी चाहूल लागते ही गोष्ट निर्विवाद आहे. निशाचं मन तशीच सूचना तिला क्षणाक्षणाला देत होतं. या ठिकाणी धोका आहे. क्षणाचा उशीरही जीवघेणा ठरू शकतो. सारखं तिचं मन तिला बजावत होतं. पण राघव मात्र काहीच ऐकायला तयार नव्हता. राघव, चल ना, इथे थांबायला नको. चल बरं, चल ना. तिचा आवाज व शरीर दोन्ही आता कापत होतं. कोणीतरी कडमडत असेल ग अंधारात, तो तिला म्हणाला. तिला धीर देऊन पटवण्याचा प्रयत्न सुरूच होता. अंधार आणखी वाढला होता. त्या अंधारात निशाला दिसलं की बाहेरून काहीतरी गाडीकडे येत आहे. त्याचा आकार कळत नव्हता. माणूस आहे की एखादं जनावर, काहीच समजत नव्हतं. पण ते नैसर्गिक नाही, मानवी नाही, हे निशाच्या लक्षात आलं होतं. तिने पटकन एक कृती केली. ती कृती तिने ठरवून, आखून, योजून मुळीच केली नाही. क्षणात गाडीचा दरवाजा उघडला आणि मुख्य रस्त्याकडे धाव घेतली. एकदाच तिने मागे नजर टाकली. एवढ्या गडद अंधारातही ती काळी सावळी तिला दिसलीच. त्या एका दर्शनाने तिच्या पावलांना विलक्षण गती दिली. रस्त्याच्या दिशेने ती बेफाम धावत होती. रस्ता लागल्यावरही ती थांबली नाही. शहराच्या दिशेने ती पळतच होती. निशा अशी एकाएकी पळायला लागल्यावर राघवच्या मनालाही आता भीतीचा स्पर्श झाला. पण त्याला आजूबाजूला अजून काहीच जाणवत नव्हतं.
स्वतःचा श्वास रोखून धरून कानावर काही आवाज येतो का हे पाहण्याचा त्याने खूप प्रयत्न केला, पण त्याच्या स्वतःच्या छातीची जोराची धडधड सोडली तर त्याला दुसरं काहीच असं ऐकू आलं नाही. आता काय करायला हवं? तो मनाशीच विचार करत होता. निशा तर फार दूर गेली नसेल याचा याचा त्याला अंदाज होताच. निघावं आणि तिला पुन्हा गाडीत घ्यावं असा विचार करून त्याने गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण गाडी मात्र सुरू झाली नाही. अजून त्याने 2 ते 3 वेळा प्रयत्न करूनही गाडी सुरू न झाल्याने संतापाची एक सनक त्याच्या मस्तकात उठली. रागातच तो खाली उतरला आणि त्याने गाडीचं बोनट उघडलं. गाडी चालवत येत असली तर गाडीतील बिघडाचं त्याला काहीच समजत नव्हतं. जोराने बोनट बंद करून तो पुन्हा गाडीत बसणार इतक्यात पानांची सळसळ व्हावी असा आवाज त्याच्या कानावर आला. सावध होऊन त्याने आजूबाजूला बघितलं. शेडच्या पाठीमागे पुन्हा काहीतरी खसखस झाली. दबक्या आवाजात कुणीतरी हसलं. तेव्हा कुठे राघवला वातावरणात काहीतरी फरक झाल्यासारखा जाणवला, पण भीती वाटावी असं काहीच घडलं नव्हतं. शेडच्या मागे कुणीतरी असावं. कदाचित आपल्यासारखंच एखादं कपल शेडच्या आश्रयाला आलं असावं. त्याच आवाजाला निशा घाबरली असावी. एका क्षणात अनेक विचार राघवच्या मनात येऊ लागले. शेडच्या मागे कोण आहे हे अनावर इच्छेपोटी त्याने आपली पावले त्या दिशेने वळवली. हळूहळू बिलकुल कुठलाही आवाज न होऊ देता शेडच्या भिंतीचा आधार घेत तो एक पाऊल समोर जात राहिला. भिंत सरली. शेडच्या पाठीमागे असलेल्या गडद अंधारात सुरुवातीला त्याला काही दिसलेच नाही. डोळे अंधाराला सरावले तेव्हा भिंतीच्या बाजूला होत असलेली हालचाल त्याच्या दृष्टीस पडली. त्याने लक्षपूर्वक बघितलं तेव्हा एका स्त्रीची पाठमोरी बसलेली आकृती त्याला दिसली. तिच्यासमोर अजून कुणीतरी बसलेलं असावं, पण राघवला त्याचा अंदाज येईना. एका क्षणात इथून मागे फिरावं आणि मिळेल त्या वाहनाने घर गाठावं असं त्याला वाटत होतं. असा एक विचारही त्याच्या मनात तरळून गेलाही, पण त्याची उत्सुकता त्याला तसं करूही देत नव्हती. त्याने खिशात हात घातला. खिशातलं लाईटर हातात घेतलं आणि हळूच बटन दाबलं. अचानक झालेल्या प्रकाशाने समोरची आकृती वेगात उठून उभी राहिली. आश्चर्याने अविश्वासाने अवाक होऊन तिच्याकडे नुसताच बघत राहिला. तिच्या अंगावर एक हलक्या लाल रंगाची झिरझिरीत साडी होती. गुलाबी टवटवीत गाल, लाल ओठ, नितळ त्वचा, मिटलेल्या डोळ्यांवरून रेशमी पापण्या आल्या होत्या. एक हात कमरेवर होता, दुसरा खाली होता. मान खाली घालून ती राघव समोर उभी होती. एखाद्याची चोरी पकडल्यावर तो जसा अवघडून उभा राहतो ना, अगदी तशीच ती उभी होती. कोण आहेस तू? इथे काय करते? राघवने तिला सहज विचारला जाणारा प्रश्न विचारला. तिचा चेहरा वर झाला. ती त्याच्याकडे पाहत होती. ओठावर मिश्किल हास्य, तेज आणि धारदार नजर. तिची नजर डोळ्यातून थेट आपल्या मनात जात असल्यासारखं राघवला वाटलं. शरीरावर सरसरता काटा आला. चेहरा आणि मान व गळा घामाने डवरला होता. असं वाटत होतं की इथून निघून जावं, पण त्याचं शरीर जणू काही दगडाचं झालं होतं. तिची नजर अजूनही त्याच्यावर एकटक खिळली होती. जणू काही ती त्याच्यात काहीतरी शोधत होती. तिचे डोळे मघापेक्षा आता जरा मोठे, जरा वट्टारल्यासारखे वाटत होते आणि त्यांच्या अगदी आत, अगदी मागे एक हिरवट ठिणगी असल्याचा भास होत होता. राघवचं मन ढवळल्या जात होतं. पाणी ढवळलं की जशी खाली बसलेली घाण वर येऊन पाणी गढूळ करते, अगदी त्याचप्रमाणे राघवच्या मनात साचलेली वर्षानुवर्ष तळाशी जाऊन बसलेली विकृती, वासना, संताप, मोह, हिंसा, द्वेष आदी पापी, विषारी, दृष्ट विचारांची घाण कुणीतरी निर्घुणपणे वर खेचत होतं. त्याच्या मनात चाललेली ही अनैसर्गिक ढवळाढवळ सहन करण्याचं त्याचं मन आणि शरीर असमर्थ ठरत होतं. मनात वादळ उठलं होतं. शरीराची आग होत होती. फक्त एक क्षण तिची नजर राघवच्या नजरेतून दूर झाली. तो भानावर आला. नजर साफ झाली. त्याला समोरच्या स्त्रीचं खरं रूप दिसलं. पांढराफेक चेहरा,
हाडांवर कातडी ताणलेली, डोक्यावर जवळजवळ केस नाहीच, मोठे मोठे वटारलेले डोळे, गालफड वर आलेली, तोंड एक भीषण हास्यात वाचलेलं, दोन्ही हात दोन्ही बाजूंना पसरलेले. काहीतरी ओरडून राघव एक पाऊल मागे सरला. मागच्या भिंतीला अडखळून वेडावाकडा खाली पडला. एक दोनदा मोठ्या धापा टाकल्या. आणखी शेवटचा एक आचका देऊन त्याचं शरीर एकदम निश्चल झालं. दैवयोग असो की चमत्कार, सहजासहजी घडत नसतात आणि ते घडतात तेव्हा निरर्थक मुळीच नसतात. निशाच्या आयुष्यातही असाच एक चमत्कार घडला. राघवच्या गाडीतून उतरून निशा मुख्य रस्त्याकडे पळत सुटली. रस्त्यावर पोचल्यावर तेही थांबली नाही. शहराच्या दिशेने तिने आपली दौड सुरू ठेवली. तिच्या बाजूने शेकडो गाड्या जात येत होत्या. गाडीत बसलेल्या एका तरुण मुलीचं असं पळत जाणं नवलाचं वाटत होतं. पण गाडी थांबवून तिला आधार देण्याचा किंबहुना विचारपूस करण्याचा विचार कोणाच्याही मनात आला नाही. शेजारी धावणाऱ्या गाड्या तर निशाच्या खिचगणितही नव्हत्या. बेभान अवस्थेत तिचे पाय नुसते रस्ता कापत होते. पण तिच्या मागून येणारी एक लाल गाडी या सगळ्यांना अपवाद होती. या गाडीत बसलेल्या व्यक्तीने निशाला जेव्हा पळताना बघितलं तेव्हा त्याने आपली गाडी तिच्याजवळ थांबवली. अर्थात निशा कोणताही शिष्टाचार पाळण्याच्या बाहेर गेली होती. तिला आपल्या शेजारी गाडी थांबल्याचेही कळले नाही. ती तशीच पळत राहिली. गाडीतल्या व्यक्तीला परिस्थितीची काहीशी जाणीव झाली असावी. त्याने बळजबरीने तिला थांबवलं. काहीसं जबरदस्तीनेच गाडीत बसवलं. गाडीत बसल्या बसल्या अगरबत्तीसारख्या कुठल्या तरी धुपाचा सुवास नाकाद्वारे निशाच्या शरीरात गेला. हळूहळू ती शांत होऊ लागली. मनावरचं दडपण कमी होऊ लागलं. मेंदू जागा झाला आणि एक झटक्यात ती भानावर आली. आपण कुठे आहोत हे 2 क्षण तिला कळलंच नाही. पण जाण आली तेव्हा ती भांबावून गेली. गाडीतील तो प्रकार क्षणात तिच्या डोळ्यासमोर आला आणि तिचे अंग भीतीने थरथर कापू लागले. काही क्षणात ही अवस्था संपली आणि मग ती पूर्ण भानावर आली. तिला दिसलं की आपण एका गाडीत मधल्या सीटवर बसलो आहोत. मन प्रसन्न करणारा चंदनाचा वास सगळीकडे पसरला आहे. तिचं लक्ष आता समोरच्या सीटवर गेलं. पांढरा शुभ्र सदरा घातलेले साठीचे एक गृहस्थ सुहास्य वदनाने तिच्याकडे पाहत होते. त्यांच्याकडे पाहताच तिच्या मनात सुरक्षेचा आश्वासक भाव निर्माण झाला. काय बोलावं तिला सुचेना. नकळतपणे तिचे दोन्ही हात जोडले गेले. घाबरू नकोस मुली, शांत राहा. तू एका मोठ्या संकटातून वाचली आहेस. पण त्यावर आता चर्चा नको. तू नुसता तुझ्या घरचा पत्ता सांग म्हणजे आपल्याला तिकडे जाता येईल. गाडीतल्या व्यक्तीने निशाला दिलासा दिला. पुढच्या 20 मिनिटात ते सर्व तिच्या दारासमोर उभे होते. या दरम्यान निशाने सगळी हकीकत त्या व्यक्तीला सांगितली. त्यांनीही अगदी शांतपणे कुठलाही प्रश्न न विचारता शांतपणे ऐकून घेतली. दरवाजा निशाच्या वडिलांनीच उघडला. पहिल्या नजरेतच ते प्रचंड रागावले असल्याचे दिसून येत होतं. कार्टे, कुठे होतीस इतका वेळ? आमचा काहीतरी विचार करायचास की नाही? दारात उभ्या असलेल्या निशाला बघताच तर त्यांचा पारा कमालीचा चढला. पण दुसऱ्या क्षणाला ते अगदी बर्फाप्रमाणे थंड झाले. निशाच्या मागे साक्षात जगन्नाथ गुरुजी उभे होते. गुरुजी म्हणजे पंचक्रोशीतील प्रतिष्ठित व्यक्ती. सज्जनांना त्यांचा आदर व दुर्जनांना त्यांचा धाक वाटायचा. गुरुजींचं व्यक्तिमत्व असं होतं. शहराला लागून 100हून अधिक एकर जमीन, शहरात टोलेजंग बंगला. वडिलांचा राजकीय वारसा असूनही गुरुजी या मोहमाहेत कधी अडकलेच नाही. गुरुजींच्या आजोबांनी दैवी गूढ विद्येच्या अभ्यासात आपलं सगळं आयुष्य घातलं. त्यांचा मुलगा म्हणजे गुरुजींच्या वडिलांना त्यात काही रस नव्हता. मात्र गुरुजी अगदी लहानपणापासून साधना, पूजा अर्चा यात पूर्णपणे मग्न होऊन गेले. सगळे व्यवहार, सोयी सुविधा सोडून आपल्या शेतात बांधलेल्या महादेवाच्या मंदिरात त्यांची साधना, अभ्यास निरंतर सुरू असायचा. त्यांच्या दारावर गेलेला कुणीही कधी खाली हात परतला नाही. तर एखाद्याने त्यांच्या मार्गात येण्याचा प्रयत्न केला तर त्यालाही गुरुजींनी धडा शिकवल्याशिवाय सोडलं नाही. एकंदरीत एक प्रतिष्ठित आणि पूजनीय व्यक्ती म्हणून त्यांची परिसरात ओळख होती. अशी व्यक्ती दारात उभी असल्याचे पाहून निशाचे वडील जोशीबुवांची धांदल उडाली. गुरुजींना आदर सन्मानाने घरात बोलावून जोशीबुवांनी त्यांना नमस्कार केला. निशा एव्हाना आतल्या खोलीत गेली होती. तिचा अवतार पाहून जोशीबुवा चिंतेत होतेच. हा नेमका काय प्रकार आहे जाणून घ्यायची त्यांना उत्कंठा लागली होती. त्यांना अजून कशाचा संदर्भच लागत नव्हता. गुरुजींच्या चेहऱ्यावर स्मित आलं. ते म्हणाले, जोशी, मला माहीत आहे तुमच्या मनात नाही त्या शंका कुशंका येत आहेत. निशा इतका रात्री कुठे होती? तिची अशी अवस्था कशी झाली? मी इथे कसा? अनेक प्रश्न तुमच्या मनात आहेत. पण खात्री बाळगा,
आणि निशाच्या वर्तणुकीचा कोणताही संशय घेऊ नका. तुम्ही तिला काही विचारण्याआधीच तिच्यावर अविश्वास दाखवण्यापूर्वीच मी सगळं काही स्पष्ट करणार आहे. गुरुजींनी पुढे बोलायला सुरुवात केली. निशावर एक भयंकर आपत्ती कोसळली आहे. केवळ आणि केवळ फक्त दैवयोगाने ती त्यातून बचावली. मी अगदी अनपेक्षितपणे त्या मार्गावर होतो म्हणून माझी तिला मदत होऊ शकली. जोशी, खात्री बाळगा. जर आज तुमच्या वाडवडिलांची पुण्याई निशाच्या मागे उभी राहिली नसती तर निशा तुम्हाला पुन्हा कधी दिसलीही नसती. नंतर निशाने सांगितलेली आणि त्यानंतर घडलेली सगळी हकीकत गुरुजींनी जशीच्या तशी जोशींना कथन केली. पण हा प्रकार आहे तरी काय? नाही म्हणजे निशाला आपण भेटलात हा चमत्कारच म्हटला पाहिजे. पण गुरुजी, माझ्या काहीच लक्षात येत नाही आहे. ही काय एखादी भुताटकी आहे की काय? जोशींनी गोंधळून गुरुजींना विचारलं. एकाएकी गुरुजींचा चेहरा कठोर झाला. त्यांच्या आवाजातही ती कठोरता स्पष्टपणे जाणवत होती. ही काय साधी पजेशनची झपाटण्याची गोष्ट वाटली काय तुम्हाला? आणि तसं असतं तर मी इतका वेळ इथं बसलो तरी असतो का? जोशी, तुमचं सगळं आयुष्य पूजापाठ यांच्यातलंच गेलं आहे. देव असतो तसा दानवही असतो हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. भूत, पिशाच, करणी, भानामती यात या घटनेची तुलना करू नका. माझं मन मला सांगते यापेक्षा कितीतरी प्रभावी शक्ती इथे जुंपल्या गेल्या आहेत. काळ मोठा अवघड आहे तेव्हा जरा गंभीर व्हा. चमत्कार इतके स्वस्त नसतात, सवंग नसतात आणि इतके निरर्थकही नसतात. त्याची किंमत द्यावी लागत असते. असं समजा की माणसाच्या कसोटीचा क्षण आला आहे. पण यातून सुटकेचा काही उपाय असेलच की? जोशी चाचरत म्हणाले. देवाला शरण जावयाचे. त्या अनंत, शक्तिमान, परमदयाळू प्रभूची कृपेची, मदतीची, मार्गदर्शनाची, संरक्षणाची करुणा भाकायची. दुसरा कोणता उपाय असेल? पण गुरुजी, हा प्रकार आहे तरी काय? सैतानाची लीला आहे का देवाचा कोप आहे? पुन्हा तुम्ही तेच विचारता जोशी. आणि मी पुन्हा म्हणेन, आपण काय सांगू शकणार? गुरुजी उठले आणि निघताना त्यांनी जोशींना सूचना केली. निशाची काळजी घ्या. तिला कोणतेही प्रश्न विचारू नका. मुख्य म्हणजे तिला एकटी सोडू नका. अगदी कुठेही कुणीतरी एक जण तिच्यासोबत असायला हवं. आणि जोशी, उद्या सकाळी तुम्ही तिला घेऊन महादेवाच्या मंदिरात या. बघूया तो काय मार्ग दाखवतो का. त्या रात्री निशाला झोप अशी आलीच नाही. संपूर्ण रात्र ती तळमळत होती. जोशी आणि निशाची आई रात्रभर तिच्या खोलीत बसून होते. शेवटी सकाळी सकाळी तिचा जरा डोळा लागला. निशाला झोप लागल्यावर जोशीही जरासे सैल झाले. त्यांच्या डोक्यात विचारांचं काहूर उठलं होतं. पण त्यांनी सगळे विचार बाजूला ठेवले आणि दिनक्रमानुसार रामप्रहरीचा आपला पूजापाठ सुरू केला. निशाची आई ही रात्रभर बसून बसून थकून गेली होती. भीती, चिंता आणि जागरणाने तिलाही ग्लानी आली होती. निशाच्या शेजारीच तिनेही अंग टाकले. जोशीबुवा यांची पूजा सुरू होती. दरम्यान दरवाजा उघडला गेल्याचा आवाज त्यांच्या कानावर आला. कदाचित पत्नीने उघडला असावा असा विचार करून त्यांनी आपल्या विधी सुरू ठेवल्या. आरतीसाठी हातात तबक घेऊन जोशीबुवा उभे राहिले तेव्हा सहज त्यांची नजर खिडकीतून बाहेर गेली आणि त्यांच्या हातातील आरतीचा पात्र खाली पडलं. कोणत्या तरी अनामिक शक्तीने भारावलेली निशा इमारतीच्या आवारातून बाहेर पडत होती. क्षणाचाही विलंब न करता जोशींनी तिच्या दिशेने धाव घेतली. 3 माळ्याच्या पायऱ्या उतरून खाली आल्यावर त्यांना धाप लागली. वेड्यासारखे ते निशाला शोधत होते. इमारतीचा संपूर्ण आवर, समोरचे रस्ते सगळं शोधून झालं. पण निशाचा कुठेच पत्ता नव्हता. वेळ निघून गेली होती. क्षणात बाजी पलटली होती. अनावधानाने का होईना पण झालेल्या चुकीचे परिणाम फार गंभीर होणार होते. आणि ते परिणाम काय होणार होते हे पाहण्यासाठी दुसरा भाग लवकरच आपल्या भेटीस येणार आहे. जर ही कथा, हा भाग तुम्हाला आवडला असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. तसेच जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. आमचा कथालेखन मराठी स्टोरी हा चॅनल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचप्रमाणे बेल आयकॉनवर ओकेवर सेट करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच नवीन आणि छानशी कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.